आपल्यावरती अनेक वेळा समाजावरती आरोप होतात की आपण एकत्र येत नाही. याचे अनेक उदाहरणं आपण पाहिलं. परंतु आजची जी परिस्थिती आपण बघतोय त्यावर जर आपण एकत्र आलो नाही तर उद्याचं भविष्य आपल्यासाठी राहणार नाही. राजाभाऊंनी मगाशी सांगितलं 182 मतांनी गेल्या वेळेस त्यांचा पराभव झाला आणि पराभव देखील आपल्यामुळेच झाला. राजाभाऊंना त्यावेळेस दुर्दैवाने पराभव स्वीकारावा लागला. परंतु तीच बाब काकांच्या बाबतीत देखील झाली. परंतु त्याच्यात नुकसान राजाभाऊंचं झालं नाही, त्याच्यात नुकसान काकांचं झालं नाही, त्याच्यात नुकसान आपल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचा जो विकास जाणून बुजून अडवला गेला त्यांचा जाळ्या आपल्या गावाला बनवला. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जो एकोपा आपण या ठिकाणी आज दाखवलाय तो भविष्य काळामध्ये देखील आपण एकोपा दाखवला पाहिजे. आणि जी भूमिका या ठिकाणी सर्व आयोजकांनी मांडली आहे की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागणार आहे. ती भूमिका मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर ठोस निर्णय होऊन त्याची वेळ जागा आज आपल्याला संध्याकाळपर्यंत कळवली जाईल. माझी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी त्या आंदोलनावर उपस्थित राहावं. आम्ही देखील जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी पाथरी तालुक्यातून आणायचा प्रयत्न करणार आहोत. मी आपल्या तिन्ही बांधवांना शुभेच्छा देतो की त्यांनी या ठिकाणी समाजासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय आणि उद्या ज्यावेळेस ह्या निर्णय या समाजासाठीचा निर्णय होईल त्यावेळेस या तिघांचाही त्याच्यामधला सहभाग येणाऱ्या पिढ्या देखील कधी विसरणार नाही. त्यामुळं त्यांचं देखील योगदान आपल्या चळवळीत महत्वाचं राहणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या जोरात या ठिकाणी भगवान बाबांच्या नावाने आपण या ठिकाणी घोषणा द्यावी अशी विनंती. भगवान बाबा की